गावात आला ना म्हणते तुल्ला, मग गावातले पोरं म्हणतात हा कामातून गेला, असं होते महाराज. हे विनाकारण शुद्ध बोलायचं सध्या फॅड आलं बरं का. एक मित्र कीर्तनकार आमच्या घरी आले. आता ती वड्याची भाजी माहिती आहे तुम्हाला? वड्याची भाजी आले, त्या वड्याच्या भाजीला वड्याचीच भाजी म्हणतात, पण ते घरी आले ते शुद्ध बोलायचा प्रयत्न करायला लागले. आमच्या मंडळीला म्हणतात वहिनी मला ना वड्यांची भाजी करा बरं. अरे त्याला वड्याच म्हणतात. काही विनाकारण शुद्ध बोलायचं थोतांड आहे. आता ही लोक अगदी साधी आहेत, यांच्या भाषेत पण प्रेम फार आहे. प्रेम किर्लोस्कर भाऊ ज्यावेळेस मला भाऊ जरी म्हणत असले तरी त्यांच्या बोलण्यामधलं ते प्रेम आहे. हे प्रेम आहे महाराज या लोकांचं. नाहीतर बाहेर गेलो की आता यांच्याकडे बाहेर जास्त खाताय, महिलांकडे शुद्ध बोलायचं. नामदेव बाबा 12वीचे पेपर 3 वेळेस देते ही, पण लग्न होऊन बाहेरला आली की तिचं बोलणं आहे का? 12वीचे पेपर 3 वेळेस देते, पण लग्न होऊन माहेरला आली ना ती काय बोलते हो, मला ना फार कामे आहेत. मला ना सुमन मला ना फार कामे आहेत. बरं बोलता बोलता पितळही उघडं पडते. म्हणे कसं? पितळ मला ना फार कामे आहेत. मला सकाळी उठून ना सुमन मी जाते आराम करते. मला ना पितळ कसं उघडं पडते ते ऐका. सकाळी ना मला ना फार कामे आहेत. 9 वाजता उठून मला शेतामध्ये जायचं आणि 11 वाजता वावरातून घरी यायचं. तुला जर वावरातूनच घरी यायचं होतं तर शेतात जायचं कुठं ना काऊन केला बा? अरे मला एवढं शुद्ध बोलता येत नाही भाऊ, एवढं बोलता येत नाही, पण तरी सांग. याज्ञवल्क्य स्मृती मधला प्रसंग आहे. प्रेम सांगतो, माझी भाषा तुम्हाला कळेल. इथून विषय निघाला. अत्यंत सोपं बोलण्याचा प्रयत्न करतो, जास्त पेचात पाडत नाही. हे लोक सोपं ऐकणार आहेत बरं का. सोपं करून सांगतो. चला, प्रेम याज्ञवल्क्यांच्या